नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि बहुचर्चित असलेल्या मोडणीम जिल्हा परिषद आणि लवळ पंचायत समिती गणातील निकाल आता आलेला आहे. कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. पारंपरिक लढत होती, गेली 25-30 वर्ष झालं आलटून पालटून कांबळे किंवा शिंदे अशाच पद्धतीची परिस्थिती होती. आणि आता या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? वंदना शिवाजी कांबळे या विजयी झालेले आहेत. मात्र मोडणीम पंचायत समितीमधून भाजपाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. त्या संदर्भात देखील आपण चर्चा करणार. काय सांगाल नेमकं? सुरुवातीलाच आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या माध्यमातून 3500च्या या भूलथापेला आपण परखडपणे आपलं मत व्यक्त केलं होतं. काय सांगाल आता हा विजय होतोय? 3500चा विषय आता संपून गेलेला आहे. विधानसभेची हवा बी निघून गेलेली आहे. येणारा पुढचा काळ हा विकासाची नांदी करणारा असणारा ही आता जनतेने तुम्हाला जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे. राहिला विषय मोडलीम तालुका पंचायत समितीचा. थोड्याफार मतानं आमचा भाजपचा उमेदवार जरी पराभूत झाला असला तरी त्याही भागात आदरणीय दादांच्या आणि बह्यांच्या माध्यमातून त्याही भागाचा विकास करायला प्रथम प्राधान्य दिलं जाईल आणि झालेली चूक पुढच्या काळात सुधारून घेण्यात येईल. आता बऱ्याही माडा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होती. बऱ्याचशा जनभावना अशा होत्या माड्यातल्या की विधानसभेला चूक झाली, ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या विजयानंतर ती चूक भरून काढली असं वाटतंय का? चूक तर 100% जनतेने भरून काढली, पण लोकांनी विकासाला प्राधान्य दिलंय. विकास कोण करतंय आणि भूलथापा कोण मारतंय ही जनतेला सर्वसामान्य कळून आलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांनी आदरणीय दादांच्या आणि बह्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलेले आहेत. तुम्ही कसं बघता या निकालाकडे, विजयाकडे काय नेमक्या भावना आहेत? हा विजय हा विकासाच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. जो दादानी 30 वर्ष झालं आपल्या भागाचा विकास केलाय त्याला बघून जनतेने कौल दिलेला आहे. आणि इथून पुढे लोकांना कळलंय की कोण लाभारला काय आणि कोण विकास करतंय, त्याचा हा कौल सर्व जनतेला बघण्यात आलेला आहे. तर सध्या तरी लवळ पंचायत समिती आणि मोडणीम जिल्हा परिषद गटातली ही जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची झालेली होती. आणि भाजपानं आता बहुतांश माड्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांश ठिकाणी भाजपानं सत्ता आता खेचून आणलेली आहे. कसं बघता याच्याकडे? या ठिकाणी पाठीमागच्या 30 वर्षात जो विकास होता तो या चालू 1.5 वर्षातच खुटलेला तालुक्यातल्या लोकांनी पाहिला. आणि ते जी 1.5 वर्षाचं खुटलेला विकास पाहूनच आता ह्या तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेला समोरच्यांना दाखवून दिलं की जर तालुक्याचा विकास खुटला तर आम्ही तुम्हाला खुटवू. अशा पद्धतीनं हे जे तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शनामधून दिसून येत आहे मतदाराच्या ह्याच्यातून. काय काय भावना काय आहेत आजच्या विजयाबद्दल? आलेल्या बमत्याला हा असं माडा तालुक्याला माघारी लावला एवढं साहेबांनी जी सांगितलं आता पंढरपूर तालुक्यात रायरंदा आलेला आहे. तो रायरंदा आता जुडी मागत फिरायचं. आपल्या आता नेमक्या प्रतिक्रियांच्या हुलू म्हणत होता, तुझं हुलू झालं का? मी एवढं सांगेन की जे भाऊ गोरे यांनी सांगितलं होतं की माढा तालुक्याचा पालकमंत्री रणजितभाई शिंदे आहेत आणि ही खरंच जनतेने दाखवून दिलं आहे की माढा तालुक्याचा पालकमंत्री हा रणजित शिंदे साहेबच आहेत. सहप्रतिनिधी समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, कोरडवाडी.